तेजू अक्का, धनुदीदी, राजूताई, का फसवलं तुम्ही मला? हा, का फसवलं मला? आतापर्यंत घरातली प्रत्येक व्यक्ती मला आपली वाटत होती, आता तर प्रत्येक गोष्ट उपकार वाटते. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं पाहिजेत. बोला. वहिनी, वहिनी तू तरी सांग, काय करू, कसं स्वीकारू की या घराशी माझा काहीच संबंध नाहीये? बोल ना, कसं स्वीकारू? हे बघा, मी हात जोडते सगळ्यांना. आमची यायची वेळ चुकीची असेल, पण आमचा उद्देश चुकीचा नाही. आम्हाला फक्त आमची लेक पाहिजे. माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा विश्वास नाही आमच्यावर, पण आम्ही खरंच सांगतोय, भागू झाली तेव्हा आमची परिस्थिती लय वाईट होती. आमच्या दोघांची खायची मारामार होती आणि त्यात हिला वाढवायचं म्हणलं तर लय अवघड होतं बघा. म्हणून आम्ही हिला देवळाच्या पायरीवर ठेवलं. होय हो, आमचा हेतू वाईट नव्हता. तसं असतं तर आम्ही तिला जीव मारला असतं ना, पण आम्ही तसं नाही केलं. आम्ही तिला देवळाच्या दारात ठेवली. म्हटलं कोणतरी भला माणूस येईल आणि तिला घेऊन जाईल, आणि तसंच झालं. तुम्ही तिला घरी आणलं, मायेनं वाढवलं, मोठी केली, म्हणून तर आज आमची पोरगी आमच्या समोर जिवंत दिसतीये. बस झालं, मला काहीच ऐकायचं नाही. बस झालं, बस करा. भागू, भागू ऐक ना, भागू. सूर्या, 4 फोटो दाखवले, डोळ्यातनं पाणी काढलं म्हणजे पुरीचा बाप होतोय असं वाटतं का तुला? बरं, वयाच्या आईशीत पुरीला जन्माला घातलं आणि देवळाच्या पायरीवर टाकून निघून गेला तू. एवढी वर्ष निवांत राहिला आणि आता आठवण आली होय तुला? आता तुझ्यातला बाप जागा झाला. तुला नाही सोडणार मी, तुला नाही सोडणार, जिवंत मी नाही सोडणार. सूर्या, रागाचं परत काही करून बसू नकोस. तू सोड बरं त्यांना. असं करू नको. अडचणीवर येऊ मार्ग नाहीये. सोड त्याला. दादा तू काहीतरी करावं, हेच हवंय डॅडींना. सोड त्यांना, सोड. दादा, डॅडींच्या जाळ्यात नको बसूस. दादा ऐक जरा. दादा, सोड. त्याला खलास करू नका. सोड. सूर्या, बाळांचा तरी विचार कर आणि सोड त्यांना. काय मिळालं तुला हे सगळं करून? काय माहितीये तुला माझ्या भागूबद्दल? काय माहितीये तुला? तिच्या आवडी निवडी माहिती आहेत, तिची खाण्याची वेळ काय माहितीये, तिची झोपण्याची वेळ काय माहितीये तुला? तिची स्वप्न काय, तिचं दुखणं काय आहे काय माहितीये का तुला? अरे आजारपणात ती कसल्या अवस्थेत असती कधी बघेलच का तू? काहीच नाही माहिती तुला. आणि तरी पण तू इथे तिच्यावर अधिकार सांगतोयस. भागू, काय चुकलं नाही ग माझं? एका क्षणात तुम्ही माझ्या भाऊला माझ्यापासून लांब केलं. बरं का केलं? काय गरज होती तुम्हाला? आता ती मला दादा म्हणून हाक तरी मारेल का हो? कसं समजावू मी तिला? भागू, तू मला बाकीच्या बहिणींसारखीच आहे सांग. कसं समजू?
काय करू काय करू ए बस झाली आता तुमची नाटकं. आत्ताच्या आत्ता निघायचं. नाही ना गेला तर एवढा मारेन की पोरगी सोड. स्वतःला पण ओळखणं अवघड होईल. चला निघा. आणि ओ तुम्ही आई बनायची लई हौस आहे ना तुम्हाला. एक काम करा, अनाथाश्रमात जायचं आणि तिथनं एक पोरग दत्तक म्हणून घ्यायचं आणि आई बनायचं. चला राडा करायचं नाही तर निघा. चला निघा. अहो पण भागू मुलगी आहे आमची. हा तिला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. तुला एकदा सांगितलं कळतं का नाही? चल. एक मिनिट हे बघा, येतानाच मी मॅजिस्ट्रेटना भेटून आलोय. आपल्याला काय ते बसून बोलावं लागेल, नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. माफ करा. हे बघा, आत्ता सगळेजण रागात आहे म्हणून ताबा सुटला. यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. हा पण पुढं काय करायचं ते बोला आता. तुम्ही जे म्हणालात ते खरं जरी असलं तरी भागूबद्दल तुम्हाला कळलं कसं काय? नाही म्हणजे ती इथे, आम्ही तिला सांभाळतोय हे तुम्हाला कोणाकडून समजलं? अहो लय शोध घेतल्यावर हा योग आलाय बघा. भागूच्या कॉलेजमधली एक मॅडम आमच्या ओळखीची आहे. तिनेच एकदा बोलता बोलता भागूचे खेळतानाचे फोटो दाखवले आम्हाला. मग भागूच्या खांद्यावरच्या खुणेकडे लक्ष गेलं माझं. आणि मग असं चौकशी करत करत माहिती घेत घेत इथवर आलो बघा. मला तरी हे सगळं पचवायला लय जड जातंय बघ. हो असं होणारच की ताई. इतक्या वर्षांनी आपल्या घरातल्या माणसावर कोणीतरी हक्क दाखवला तर वाटणारच असं. पण आमच्यावर विश्वास ठेवा. हो आम्हीच तिचे आई बाबा आहोत, खरे आई बाबा. पाहिजे तर तुम्ही आमची ते काय म्हणतात ते DNA टेस्ट करून बघा. काय गरज होती तुम्हाला इथे यायची? का असं करताय तुम्ही? आणि इतक्या वर्षांनी तुम्हाला तुमच्या लेकीची आठवण आली का? का तुम्ही माझ्या भावाला माझ्यापासून लांब घेऊन जाताय? नका ना असं करू. जावा तुम्ही इथनं. भागू माझी बहीण आहे. मी तिला तुमच्या स्वाधीन नाही करणार. तुम्ही काय पण करा, कुठलाही पुरावा आणा. मी तिला तुमच्याकडे नाही पाठवणार. भागू माझी बहीण आहे. बहीण आहे ती माझी, सख्खी बहीण आहे माझी. जावा इथनं. तुला सांग जायला इथलं. सांग जायला.